खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं। अमित शहा यांच्याकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक। तुम्ही 10 वर्षात मुंबईसाठी काय केलं? धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून ठाकरेंच्या आरोपांनंतर अमित शहांचा हल्लाबोल, तर महायुती सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचला। मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या, महिनाभरात अहवाल द्या। उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा प्रमुखांना सूचना, मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचंही सुतोवाच। उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही, अचानक सकारात्मक कसे झाले? मनसेच्या संदीप देशपांडे यांचा सवाल। राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, देशपांडेंचं भाष्य। राज ठाकरेंसोबत युती संदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीबाबत शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक। उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार धरून ठेवला, संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईत महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त। उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल, मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग। महाराष्ट्रातले मूळ प्रश्न भरकटवण्यासाठी गाठीभेटी, हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांची टीका। उद्धव ठाकरे बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। अमित शहा फडणवीस घरफोडे गृहमंत्री, ठाकरेंची काल टीका। जळगावातील कार्यक्रमात फडणवीसांसह महाजन, रक्षा खडसे मंचावर, तर एकनाथ खडसे मात्र स्टेज खाली। तर मुख्यमंत्री आले पण जिल्ह्यासाठी काहीच पदरात पडलं नाही, फडणवीसांनी कायम रिकाम्या हातीच पाठवलं, एकनाथ खडसे यांची टीका। AI परिसंवादाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित। शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह युगेंद्र पवार उपस्थित, तर अनुपस्थित अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी प्रचारात व्यस्त। माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी बारामतीत होणाऱ्या मतमोजणीवर तावरेंचा आक्षेप। दरवेळी माळेगावला मतमोजणी होत असल्यानं विरोध, कारखान्यासाठी 22 तारखेला मतदान तर 24 तारखेला मतमोजणी। माळेगाव कारखान्यात आम्हाला संधी द्या, उसाला योग्य भाव देऊ, सत्ता एकाच हातात गेली की भ्रष्ट होते, वेगवेगळ्या हातात गेली की विकासाला वाव मिळतो। युगेंद्र पवार यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द। संजय शिरसाट यांनी पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द। आज पैसे भरण्याची शेवटची तारीख। आरोपांनंतर शिरसाट यांचा लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय।